गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आज खूप ऊन आहे. आज छान आहे वातावरण, आभाळ स्वच्छ आहे. सकाळचे ही घड्याळ आमची 10 मिनिटं पुढे, 9:45 झालेत. एकीकडे नाश्त्याची तयारी चालू आहे. उपमा करते, गरम पाणी कोथिंबीर चिरून ठेवली आहे. गुड इव्हिनिंग. आज आमच्याकडे पालकाचे पराठे चालले. पालकाचे पराठे फास्ट आहे आज एकदा. हे बघा सर, हे हात येतील फक्त. आज दीदी करतीये पराठे. आल्या आल्या तिला म्हटलं नको करू, ऐकत नाही. आलू तिला म्हटलं ना, रेसिपी करताना डेली रेसिपी येणार आता 2 ब्लॉग. आज दुपारी माझी दीदी आली आहे. तिला 2 मुली आहेत, एक श्रीनिधी आणि एक परिधी. आता तुम्हाला त्यांची उद्या ओळख करून देईन मुलांची. आज तुम्हाला आजपासूनच आता ती सुरुवात करते, पण उद्यापासून ते समोर येतील. जरा दीदीने आज पराठे केले ना, मी ते दाखवले तुम्हाला. ते कसे वाटले ते नक्की सांगा. नमस्कार यूट्यूब फॅमिली. उद्यासाठी ना आम्ही खांडवा म्हणतात, गुजराती पदार्थ आहे, त्याला खांडवा म्हणतात, तर ते करणार आहोत. तर त्याच्यासाठी आज आम्ही तांदूळ आणि डाळ भिजत टाकतोय. ते किती प्रमाण आहे हे तुम्हाला मी दाखवते. आता ना ते खांडवा बनवण्यासाठी 4 वाट्या आधी तांदूळ घेतोय. 1 2 3 आणि हे 4 वाटे झाले तांदूळ. त्यानंतर उडदाची डाळ अर्ध्या वाटीची वर, त्याच्यानंतर मुगाची डाळ पण अर्ध्या वाटीची वर, थोडी मसूर डाळ पण घेतली होती घरामध्ये म्हणून ती पण तेवढीच, आणि हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी. आता हे सगळं डाळी सगळ्या एकत्र करणार आहोत आणि त्याला भिजवून घेणार आहोत. तांदूळ वेगळे भिजवायचे आणि डाळी वेगळ्या भिजवायच्या. हे आता धुताना पण तुम्हाला दाखवते. धुवून रात्रभर ठेवणार आणि सकाळी त्याला मिक्सरमधून काढायचं. आता 2दा धुवायचे पाण्याने आणि मग त्यानंतर त्यामध्ये आपलं चांगलं पिण्याचं पाणी टाकून रात्रभर त्या भिजू द्यायच्या. किमान निदान 7 ते 8 तास तरी भिजलं पाहिजे. तेव्हा ते सकाळी उठून मग मिक्सरमधून काढून परत त्याला एक 4-5 तास भिजू देऊ, म्हणजे फर्मेट होते छान, आणि मग त्याचा ते खांडवा बनवायचा. तर आज रात्री आपण आधी भिजत टाकू, उद्या सकाळी मिक्सरमधून काढू. आता तांदूळ घालू. आता तुम्हाला रोज एक नवीन पदार्थ येईल. हा पदार्थांचा जो व्हिडिओ असेल तो दररोज संध्याकाळी सोडेल मी. आता हे केलेलं आहे ते उद्या दुपारी करून संध्याकाळी याचा व्हिडिओ येईल. पण माझा जो डेली व्लॉग आहे तो येईलच. काय म्हणते परी? दीदी काय म्हणती? अच्छा, तुला देत नाहीये, भालाला देत नाही माझ्या. बरं मी सांगते दीदीला दे म्हणून. काय पाहिजे तुला? कलर पाहिजे.
ओके. आमची परी बघा कशी बडबड करते, सगळं बोलायला लागली. आता 2 वर्षाची झालेली आहे, 2.5 वर्षाची होत. हे बघा हे चांगलं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि याच्यात हे डाळ आहे, डाळीमध्ये पण. आता यावर झाकण ठेवून रात्रभर भिजवू. ना थोडं गरम जागी ठेवूयात, म्हणजे सकाळपर्यंत डाळ पण छान फुलेल. आमच्या इकडे सध्या थंड वातावरण आहे. चला मग आता हे रात्री आपण भिजवून ठेवलंय, परत सकाळी मिक्सरमधून काढताना भेटूयात. ओके बाय, गुड नाईट. सकाळी ब्लॉगमध्ये परत भेटू. काल आपण डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलं होतं ना, तर त्याची आता हे बारीक मिक्सरमधून पेस्ट करते. काल रात्री आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून आता हे काढून पूर्ण पेस्ट तयार करून घेतली. आता याला जवळपास मी 4 ते 5 तास फर्मेंट करायला ठेवणार आहे. त्याच्यानंतर मग संध्याकाळी ते हांडवा करू. हे बघ अशी ही पेस्ट तयार केली. त्या खांडव्यामध्ये ना थोडी कोथिंबीर घेतली टाकायला. त्या पिठामध्ये कोथिंबीर, जिरे, हिरवी मिरची आणि लसण हे मी आता मिक्सरमधून काढून घेतली. एकीकडे दीदी भोपळा किसतीये, ती भोपळा पण टाकायचा त्याच्यामध्ये. आता ना यामध्ये थोडी मी हळद टाकते. मीनू हळद टाकली त्यामध्ये. त्याच्यानंतर जे मी मिक्सरमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसण आणि जिरे, त्याची पेस्ट टाकते. त्याच्यानंतर थोडा भोपळा किसून घेतला, भोपळा पण टाकते. मीठ टाकलंय मी आता त्याच्यामध्ये आणि आता हे सगळं टाकलेलं आहे. हलवते त्याला. तर तो जो खांडवा करतोय ना, त्यासोबत दह्याची चटणी बनवणार आहे. त्या दह्याची चटणी बनवण्यासाठी इथे मोठे 4 चमचे दही घेतलंय. त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची, आणि आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता याला फेटून घेतलंय. आधी दह्याला थोडं त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकतं. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, थोडं पाणी टाकलंय. आता फोडणीला तेल घालून घ्यायचं. तिथेच मोहरी, मोहरी तडतडली की जिरे, मग हिंग, कढीपत्ता, नंतर मोहरी तडतडती. आता तेल छान तापून द्यायचंय. त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी टाकल्यानंतर मोहरी अशी छान तडतडली की आपण टाकणार आहोत आता याच्यामध्ये जिरे. जिरे टाकल्यानंतर आपण 1 पिंच हिंगाचा टाकलेला आहे. हिंग टाकल्यानंतर आता आपण टाकणार आहोत मस्त असा कढीपत्ता. बंद करायचं का गॅस? नाही, कढीपत्त्यानंतर आता टाकणार आपण मिरची. मिरची टाकली की त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हळद, थोडी हळद. आता या फोडणीत आपण छान तळून घेऊया. छान मिरचीचा असा
त्याच्यामध्ये फोडणीचा वास छान येईपर्यंत. आता ही झालेली आता आपली फोडणी तयार. आता आपण यामध्ये टाकणार आहोत या तयार केलेल्या दह्याच्या बॅटरमध्ये. आता आपण हे टाकणार आहोत मस्त अशी फोडणी. सुंदर कलर आलेला आहे. नंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर, मीठ आणि आता यात टाकणार आहोत आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या चवीनुसार मीठ. तर अशा प्रकारे आता आपली चटणी झालेली तयार आहे. ही झाली चटणी तयार. आता आपण करूयात खांडवा. आता ही बाजूला ठेव बाजूला. आता आपण त्या लोखंडाच्या कढईमध्ये आता तो खांडवा करणार आहोत. कसा करतोय ते बघा. त्यामध्ये तेल टाकलं. आता पुढे माझी दीदी बोलेल. आता आपण खांडवा करून घेऊया. त्यासाठी आता आपण टाकतोय थोडंसं तेल टाकल्यानंतर थोडंसं तेल तापू दिलं. मग त्यानंतर आपल्याला टाकायची आहे थोडीशी मोहरी. हिंग आपण याच्यामध्ये टाकणार नाही आहोत कारण हिंग आपण ह्या हांडव्याच्या बॅटरमध्येच टाकलेला आहे. आता ही छान थोडी मोहरी तडतडली की आपण ह्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे तीळ. आता ही मोहरी तडतडते. मोहरी छान तडतडली की आता आपण ह्यामध्ये टाकूया तीळ. तीळ टाकले की मग आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हांडव्याचा बॅटर. तुम्ही ही अशी वरणाची पळी जी असते ती पण घेऊ शकता आणि ही पळी आपल्याला बरोबर ही अशी इथे याच्यामध्ये टाकायची आहे आणि ह्याची साईज तुम्ही तुमच्यावरती डिपेंड घेऊ शकता. आता आम्हाला थोडासा मोठा करायचा आहे म्हणून मी अशी 1.5 पळीच्या हिशोबाने हे टाकून घेतलंय. थोडंसं याला असं पसरवायचं आणि मग ह्याच्यावरती आपण असं छान झाकण ठेवून द्यायचं. आता जोपर्यंत हे खालून असं खरपूस भाजत नाही किंवा शिजत नाही तोपर्यंत ह्याला आपल्याला असंच ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला हे वरतून दिसतं झालेलं कसं कळेल, हे जे वरचं जे सगळं पीठ आहे ते असं छान असं शिजलेलं दिसेल तेव्हा आपल्याला हे हांडवा पलथून घ्यायचं आहे. हे पहा आता याला ना जवळपास खालून थोडा झालाय तो. आता याला परतवणार आहे आपण. याला परत टाकूयात उलट. हे पहा कसा गोल्डन कलर वाला आला. आता यावर परत थोडंसं तेल टाकूयात म्हणजे पहिल्या वेळेला तो चिटकू नये. याला कढईला म्हणून तो थोडंसं तेल टाकलं त्याला. परत एकदा 5 मिनिटं ठेवायचं आणि त्यानंतर काढून घ्यायचा. हे पहा आता दोन्ही बाजूनी शेकलाय त्याला. छान शिजलाय तो. मागून पण दाखव एकदा. हे पहा हे असं झालाय. हा झाला आता आपला हांडवा तयार. पहा ही झाली डिश तयार.